हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग आम्ही नवीन विषयावर घेऊन आलोय. तो म्हणजे खूप दिवसापासून दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आज आमचं पूर्ण होतंय. तर काय स्वप्न आहे ते पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. थंबनेलवरून तुम्हाला तर कळालंच असेल ब्लॉग नक्की कशाचा आहे. खाली आल्यावर इकडे सगळे तयारच झालेले होते. मग निघालो लगेच. मध्ये दाजी थांबले होते कारण दाजींचा पेड्यांचा खर्च होता. शोरूममध्ये पोहोचलो आणि मस्त असा एंट्रीचा व्हिडिओ घेतला. आज आमच्या दोघांच्या आयुष्यातील खरंच खूप आनंदाचा दिवस आम्ही एन्जॉय करत होतो. आमच्यासोबतच माझ्या सासूबाई, मम्मी पप्पा, ननंदबाई, बाकी सगळे नातेवाईक खरंच खूप खुश होते. मिडल क्लास फॅमिलीचं जसं की आपण म्हणतो, दोन स्वप्न खूप मोठे असतात, एक म्हणजे घर आणि गाडी. तर खरंच त्यातलं आमचं एक स्वप्न आज पूर्ण होतंय आणि लवकरच दुसरं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. असंच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा, आमच्या व्हिडिओंना खूप खूप सपोर्ट करत राहा. डॉक्युमेंटची सगळी प्रोसेस तर झालेली होती. नंतर डिलिव्हरी घ्यायची म्हणून बाहेर आलो, थोडेसे फोटोशूट वगैरे केला आणि नंतर इकडे गाडीच्या पूजनाची तयारी सुरू केली. साहेबांनी हार घालून घेतला. घातल्यानंतर इकडे पूजा करायची होती, त्यामुळं मी पूजा करत होते. परंतु अक्का मला सांगत होत्या, अगोदर हे कर ते कर. नंतर ताईंनी पूजा केली आणि शुभांगी ताईंना खूपच ऊन लागत होतं, त्यामुळं त्या डोक्यावर ओढणी घेऊन उभ्या होत्या. इकडं तेजू मॅडमला सुद्धा पूजा करायची होती. सगळ्यांनी पूजा वगैरे केली आणि आता वेळ आली होती कारच्या डिलिव्हरीची. त्या अगोदर थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून घेतलं. नंतर कारची डिलिव्हरी घेतली, पण तो व्हिडिओ काय मी घेतलेला नाही. नंतर गेलो जेवण करण्यासाठी चिंचवण हॉटेलला. सर्वांनी छान जेवण वगैरे केलं आणि नंतर सगळ्यांना बाय बाय करून आम्ही सुद्धा गेलो घरी, कारण आम्हाला गावाकडे पण जायचं होतं. घरी आल्यावर पटकन आवरलं आणि गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो, कारण आधीच खूप उशीर झालेला होता. परंतु हरबाला आणि आदित्यला तर काय दम निघत होता. दाजीला काय गिफ्ट भेटलंय ते पाहण्यासाठी खूपच उत्सुक होत्या आणि अक्कासुद्धा. मग फायनली गिफ्ट खोललं आणि त्याच्यात आम्हाला मिळाले नेक्साचे कॉफी मग. आका तर खूप खुश झाल्या होत्या, परंतु आदित्यने सुझुकीचा लोगो असलेलं किचन गायब केलं, त्यामुळं साहेबांचा जीव तर खालीवर होत होता. फायनली ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ब्लॉग? असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.